नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ऊसाचे बिल न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सागरी तहसील कार्यालयासमोर केला आत्मदहनाचा प्रयत्न. गेल्या 5 महिन्यांपासून ऊसाचे बिल न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज सागरी तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान साक्री तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल प्रलंबित असून वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित साखर कारखान्यांकडून पैसे मिळत नसल्याची तक्रार आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी आज आक्रमक पवित्रा घेत तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी काही शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने उपस्थित पोलीस व प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत त्यांना रोखले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची चर्चा केली. शेतकऱ्यांच्या प्रलंबित बिल तात्काळ मिळवून देण्यासाठी संबंधित साखर कारखान्याशी पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात आले. जोपर्यंत ऊसाचे बिल मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणी पुन्हा एकदा समोर आलेल्या आहेत. ज्ञानेश्वर ढालवाले, साक्री प्रतिनिधी. साक्री, नवापूर, सटाणा, पुणे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यापासून एच शुगर रावळगाव या कारखान्याला ऊस पुरवठा केलेला होता. तदनंतर 15 नोव्हेंबरपासून या आमच्या सर्व शेतकऱ्यांनी या कारखान्याला ऊस पुरवठा केला. परंतु आज साधारणतः 13 एप्रिल आहे, म्हणजे जवळजवळ 5 महिने संपले तरीही रावळगाव कारखान्याचे चेअरमन श्री बबनराव गायकवाड यांनी शेतकऱ्यांना 1ही रुपया त्या ऊसाचं पेमेंट अदा केलं नाही. त्या अनुषंगाने आम्ही 18 मार्च रोजी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन विनंती केली होती की आपण सरकारी याच्यात हस्तक्षेप करावा आणि आमच्या शेतकऱ्यांचे लवकरात लवकर पेमेंट मिळवून द्यावं. त्यासोबतच 12 मार्चला मी प्रादेशिक सहसंचालक साखर अहिल्यानगर यांना पण ईमेलद्वारे पत्रव्यवहार करून सांगितलं होतं की साहेब 4 महिने झाले होते तेव्हा खूप प्रलंबित विषय झालेला आहे, तर आपण आपल्या शासकीय स्तरावर हस्तक्षेप करून आमच्या लोकांचा ऊसाचा पैसा मिळवून द्यावा. त्याप्रमाणे प्रादेशिक सहसंचालक यांनी सदर कारखान्याला निर्देशित केले होते की आपण 7 दिवसाच्या आत ऊसाचं सगळं पेमेंट करावं. परंतु श्री बबनराव गायकवाड यांनी प्रादेशिक सहसंचालक यांच्या कार्यालयाच्या पत्राला सुद्धा केराची टोपली दाखवली आणि उडवाळूचे उत्तरं दिले की बुवा आम्ही जसे पैसे आले तसे देऊ. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांची आम्ही चर्चा विनिमय करून दिनांक 13 तारखेला माननीय तहसील कार्यालय साक्री येथे आत्मदहन आंदोलन करायचं ठरलं. तसा पत्रव्यवहार आम्ही साखर आयुक्त पुणे यांच्याशी केला. या पत्राच्या ह्याच्यावर त्यांनी 25 मार्चला पुण्याला बैठक घेतली कारखानदाराची आणि कारखानदाराने तिथे लिहून दिलं की 30 एप्रिलपर्यंत मला मुदत द्या, पण हे आत्मदहन आंदोलन काही होऊ नका देऊ. परंतु 30 एप्रिलपर्यंत आम्ही थांबायला पण आमची काही अडचण नव्हती. पण बबनराव गायकवाडांनी याच्यात पळवाट अशी काढली, त्यांनी आम्हाला सर्व शेतकऱ्यांना 29 रुपये प्रति टन भाव देऊ असं जाहीर केलेलं होतं. परंतु त्यांनी जे साखर आयुक्तांना पत्र दिलं त्याच्यात अशी पळवाट शोधून काढली की मी आता पैसे कारखाना तोट्यात चालला, हे झालं ते झालं, 2115 रुपये प्रति टनाने पैसे देऊ आणि म्हणून हे आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही आमचं आत्मदहन आंदोलन मागे न घेता आज 13 तारखेला आम्ही तहसील कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पण प्रशासकीय यंत्रणा, पोलीस डिपार्टमेंट यांनी आम्हाला या आमच्या आत्मदहन आंदोलनापासून रोखण्याचा प्रयत्न